काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जशास तसं उत्तर दिलं. भारतीय जवानांचं देशाप्रती असणारं योगदान अतुलनीय असून या जवानांचं मनोबल वाढवणं हे आपलं कर्तव्य असल्यानं इचलकरंजीत शनिवारी तिरंगा एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतिस्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा इथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. तब्बल 1 किलोमीटर लांबीचा तिरंगा, सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज आणि परिधान केलेल्या तिरंगी टोप्यांमुळं संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता. रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुभेदार जयपाल कोरगावे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, सौभाग्यवती अलका स्वामी, मिश्रीलाल जाजू, विजय भोजे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुख्य मार्गावरून रॅली कॉम्रेड मलावादे चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ इथं आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरगावे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक तसंच जवानांना 2 मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम होऊन रॅलीची सांगता झाली. रॅलीत माजी सैनिकांसह तरुण, महिला, विविध शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.